विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डिफरन्शियल इक्वेशन थोडा वेळ द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी कुणाला बोलतोय की ज्यांनी डिफरन्शियल इक्वेशन कधीही केलेलं नाहीये पण करायचंय, तर होऊ शकतंय. सगळ्यात महत्वाचं की शेवटच्या 3-4 स्लाइड्स मी तयार केलेत ना, त्यात PYQs घेतलेत आणि तुम्हाला शॉक बसेल. लक्षात घ्या, सगळे प्रॉब्लेम हे पुस्तकातले, तेही 90% प्रॉब्लेम सॉल्व्ड प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारले जातायत. तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या, पहिला सॉल्व्ड प्रॉब्लेम करा. सुरुवात करूया आपण. ऑब्व्हियसली पहिला असणार आहे ऑर्डर आणि डिग्री. ऑर्डर आणि डिग्री मी तुम्हाला सांगू का, सोपं आहे, खूप सोपं आहे, पण मला तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करायचा आहे. इथे लक्षात घ्या, तुम्ही ऑर्डर 2 म्हणाल आणि डिग्री जर 3/2 म्हटलं तर गेलं. मला डिग्री फ्रॅक्शन मध्ये नको आहे. मग बाय 2 आहे ना, मला दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला पाहिजे. मग हे रूट कॅन्सल होईल. हे मग इथं बघा, ऑर्डर 2 आणि डिग्री 3. इथं सिंपल आहे. ऑर्डर 2 डिग्री 2, ऑर्डर 3 डिग्री 2. ओके, हे सिंपल आहे. आता इथं जर असं असल्यानंतर समजून घ्या, तुम्ही इथं ऑर्डर 1 डिग्री 1 असं म्हणू नका. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. इथं डिग्री 2 येणार आहे. dy/dx मला डिनॉमिनेटर मध्ये नको आहे. मग मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, मग हे इझी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इथं बघा, हे PYQ आहे. काय लिहिलं इथं? ऑर्डर 1 but equation cannot be expressed as the polynomial. Therefore degree is not defined. डिग्री विचारली PYQ मध्ये. मग लास्टला जेव्हा PYQ येतील ना, तुम्ही उत्तर सेकंदात देणार आहे. हे बघितलं म्हणणार आहे. डिग्री इज नॉट डिफाईन्ड, पण ऑर्डर 1 आहे बरं का तिथं. इथं क्लिअरली कळतंय बरं का, की इथं इथं बघा, ऑर्डर 4 आहे, तिथं रेस टू काहीच नाहीये, म्हणजे डिग्री 1 आहे. असं दिलंय. करा डिटर्मिनंट सॉल्व. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलंय बघा, ऑर्डर 2 आहे आणि डिग्री 1 आहे. ओके, आता शांतपणे ही बघा, ही PYQ आहे. इथं ऑर्डर 3 आहे आणि डिग्री 2 आहे. चला इथं सांगा. इथं तुम्ही बघणार ऑर्डर 2 म्हणणार आणि डिग्री 1 नाही, तो 3/2 आहे. मला दोन्ही बाजूचं काय केला पाहिजे? स्क्वेअर केला पाहिजे. आता इथं गंमत बघा, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे बाळांनो. मी एका पब्लिकेशन मध्ये बघितलं, तर इथं त्यांनी इंटू घ्यायला सांगितलंय. इथं त्यांनी वाय लिहायला सांगितले बरं का. एक्स ही करेक्शन आहे, लक्षात घ्या. ओके, मग आता ह्यात काय प्रॉब्लेम? काही नाही ना प्रॉब्लेम. इथं ऑर्डर तर 3 आहे आणि डिग्री किती येणार माहिती का? डिग्री पण 3च येणार आहे. कारण मी याला रेस टू 6 करणार आहे आणि इथं रेस टू 6. 6 केले की 2 3 जा, म्हणजे इथं 3. ऑर्डर 3 डिग्री 3. अरे लॉटरी लागणार आहे तुम्हाला. यातलाच एक प्रश्न 2 मार्क येणार आहे. ऑर्डर आणि डिग्री. नाही आला ऑर्डर डिग्री तर काय येईल? यातला प्रश्न येईल. हे आलेलं आहे. हे सुद्धा आलेला प्रश्न आहे. मग हे दोघं येऊ शकतात, चान्सेस वाढले. तरी हा पहिला प्रश्न एक्सप्लेन करतो. कसा आहे माहितीये का? इलिमिनेट कॉन्स्टंट म्हटलं तर कॉन्स्टंट किती आहेत? एकच कॉन्स्टंट आहे, एकदाच डेरिव्हेटिव्ह काढा. कुणाची व्हॅल्यू मिळाली डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर? 4a ची व्हॅल्यू, ती इथं पुट करा. संपला विषय. ओके, इथं बघा, एकच कॉन्स्टंट आहे, एकदाच डेरिव्हेटिव्ह काढा. तुम्ही म्हणाल सर 2 कॉन्स्टंट आहेत. अरे सीच आहे ना तो कॉन्स्टंट, एकदाच डेरिव्हेटिव्ह काढा. ओके, इथे आहे बघा, एकदाच तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा. तोच प्रॉब्लेम येणार तिसरा नाही. काय नंबर टाकलाय? हा तिसरा. मी जरा गडबडलो बरं का. इथे तो चौथा प्रॉब्लेम. चला ठीक आहे. हा परीक्षेत आलेला आहे म्हणून मी अगोदर जरा बघतोय बरं का. म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला PYQ मध्ये आता बघायला मिळणार आहे. तुम्ही y चे dy/dx कॉन्स्टंट 0, 1/x चा -1/x². एवढे तर फॉर्म्युला आले पाहिजेत बरं का. 1/x चं डेरिव्हेटिव्ह क्रॉस मल्टिप्लिकेशन करून c ची व्हॅल्यू काढली, किती दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट करा, संपलं. आता मला सांगा, कॉन्स्टंट एक आहे म्हणजे तुम्हाला फक्त dy/dx आलं पाहिजे. जर तुमच्या ऑप्शन मध्ये d²y/dx² असेल तर जागेवर कॅन्सल करा. डबल डेरिव्हेटिव्ह काढायची गरजच नाहीये. बरं, आता हा टिपिकल टाइप आहे. e⁻3x e⁻3x आणि e⁻−3x आहे. कॉन्स्टंट किती आहे? 2. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं, 9 टर्म कॉमन काढली की y ची व्हॅल्यू परत मिळते. बघा, हे पहिलं डेरिव्हेटिव्ह x च्या कोएफिशियंट मल्टिप्लाय करा. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला काय होणार? मायनस इंटू मायनस प्लस होणार. ओके, मायनस इंटू मायनस प्लस होणार. नेक्स्ट डेरिव्हेटिव्हला आणि डायरेक्टली 9 कॉमन काढले, ही y ची व्हॅल्यू परत मिळते. हा प्रश्न येऊ शकतो. पण इथं e⁻3x होतं -3x. इथं 3 आहे, इथं 2 आहे, कॉन्स्टंट 2 आहेत. हे तुमचं पहिलं इक्वेशन. दुसऱ्या इक्वेशनला डेरिव्हेटिव्ह काढा, तिसऱ्या इक्वेशनला पण डेरिव्हेटिव्ह काढा आणि डिटर्मिनंट घ्या. तो टिपिकल टाइप आहे. बघा, हे पहिलं इक्वेशन तसं dy/dx. मग पहिला y लिहा, नंतर dy/dx, हे डबल डेरिव्हेटिव्ह एका खाली एक लिहा. e⁻3x आणि c1 चा कोएफिशियंट 1 आहे. इथं 3 आहे, इथं 9 आहे. 1 2 4 सॉल्व करा आणि मग आन्सर मिळेल. टिपिकल टाइप, कळालं का?
वेगळं वेगळं असेल डिटर्मिनंट सेम असेल तर कॉमन निघल्यावर काम होतं लक्षात घ्या. ओके मग कराल का ते प्रश्न हे सगळे? हे काय एवढं अवघड नाहीये. 2 कॉन्स्टंट आहेत, 2 डेरिव्हेटिव्ह येणारच. सिंपल करा हे प्रश्न परीक्षेत येणार. बरं हे येणार का? आलेला आहे हा प्रश्न 1 मार्काला. रेट ऑफ डीके. आता डीकेला कुठलं अक्षर वापरायचंय? तर दिलंय का त्यांनी? नाही दिलं. मग लेट एम बी द मास म्हणूया आपण. मग डीएम बाय डीटी येणार आणि प्रपोर्शनल टू मास येणार. झालं की एवढंच विचारतात 1 मार्काला. तसाच प्रश्न आता थांबा. फॅमिली ऑफ सर्कल्स. फॅमिली ऑफ सर्कल टचिंग द एक्स ऍक्सिस. आलं तर हे भयानक दिसायला लागलं गणित आता. नाहीये तसं काय बिलकुल नाहीये सांगतो. जेव्हा तुमचं सर्कल काय करतं एक्स ऍक्सिसला टच करतंय ऍट ओरिजिन मग हे सर्कल असं असू शकतं. आणि जर कुठं पण सेंटर घ्या एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे. कुठं बी सेंटर घ्या एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे. वाय कोऑर्डिनेटला बी मानूया. मग एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि बघा जो वाय कोऑर्डिनेट असेल ती रेडियस असणार आहे. तर बी ही रेडियस येणार. मग किती सिंपल एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट बी आहे आणि रेडियस पण बी येणार. मग बी स्क्वेअर झालं. सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर त्याला डिफरन्शिएट करा. कॉन्स्टंट किती आहे? एकच कॉन्स्टंट एकदाच डेरिव्हेटिव्ह काढा. काम ओके होतंय. एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं कॉमन वगैरे काढून कॅन्सल केलं काहीही करून तुम्ही पहिला बीच व्हॅल्यू काढा आणि ही बीच व्हॅल्यू आली की इक्वेशन मध्ये पुट करा. इक्वेशन तयार होईल. सॉल्व तर करा ना थोडंफार तरी. स्टेपला मार्क आहेत मिळवा की. हे परीक्षेत आलेलाच प्रश्न आहे. सेम क्वेश्चन 100% हीच पीवायक्यू तुम्हाला दिसणार आहे. ह्याचा वापर आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये केला होता. यस इक्वल्स टू जर डिस्प्लेसमेंट असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढा व्हेलॉसिटी मिळते. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढा ऍक्सेलरेशन म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह आहे. मग ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ऍक्सेलरेशन प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी दिले की नाही? 1 मार्क गॅरंटीनं. आता फाइंड द सोल्युशन म्हणलंय म्हणजे सॉल्व्ह करायचं आपल्याला. म्हणजे इथं व्हेरिएबल सेपरेट करायचं एवढं करायचं. एक्सच्या टर्म एक्सच्या बाजूला ओके मग डीएक्स इकडे आणा आणि डीवाय तिकडे एकटंच राहू दे. आता समजून घ्या मी काय सांगतोय ते. इथं आला का तुम्ही? आता मी त्याला सांगतोय तुम्हालाही सांगतोय इंटिग्रेशन जमत नाही फक्त एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती सांगा. 2x आहे ना. मग मी जर याला टी पुट केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह तर ऍडजस्ट होतंय. म्हणजे 25 ला पुट करून टाका ना. मग याला पुट केलं याचं डेरिव्हेटिव्ह 25 झिरो डेरिव्हेटिव्ह. मग मला एक्स डीएक्स व्हॅल्यू काढायची आहे मायनस डीटी बाय 2. मग ती व्हॅल्यू इथं पुट करा याला टी पुट करा. झालं का इझिली आता. आता -1/2 पुढे घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडे घ्या. रूट म्हणजे रेस टू 1/2 असतं. इंटिग्रेशन केलं की 3/2 अपॉन 3/2. प्रॉब्लेम फिनिश. जनरल सोल्युशन म्हणलं की असं करायचं. आता हे पी वाय क्यू. चला एक काम करूया. डीएक्सच्या बाजूला एक्सच्या टर्म घ्या आणि 1/t च्या बाजूला dt झालं की याचं इंटिग्रेशन लॉग येतंय. लॉग एक्स ला टी पुट करायचं गणित आहे. आता थांबा रे लॉग एक्स ला काय टी पुट करताय? ऑलरेडी तर टी आहे गणितात. मग तुम्ही पुस्तकात कसं केलं बघितलं का? ह्याला जर टी पुट केलं तर हे डेरिव्हेटिव्ह dt येणार. मग 1/t म्हणजे लॉग आलं की नाही? ही डायरेक्ट प्रॉपर्टी आहे बरं का. खाली जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर डायरेक्टली लॉग ऑफ फंक्शन येतं. मग लॉग ऑफ लॉग एक्स आलं, इथं लॉग टी आलं. अशा वेळेस कॉन्स्टंट घेताना लॉग सी घ्या आणि लॉगचा नियम वापरून प्लस म्हणजे प्रॉडक्ट करा आणि मग लॉग लॉग कॅन्सल करा. मग लॉग एक्स इक्वल्स टू सी टी उरेल. इथं बेस ई असतो. मग ई रेस टू सी टी बरोबर एक्स. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहा. सांगतो वेळ किती झाला बघतोय. 8च मिनिटं झाली. आपली ऑर्डर डिग्री झालेलं आहे. आपलं इलिमिनेट कॉन्स्टंट झालेलं आहे. आपलं सोल्युशन पण चाललंय. पीवायक्यू यातलेच दिसणार आहेत उद्या तुम्हाला. फिजिक्स मध्ये पण हेच प्रश्न आलेत. हेच म्हणजे हेच नाही. सांगितलेले प्रश्न आलेत. केमिस्ट्री मध्ये पण इथं मला गॅरंटी आहे हेच प्रश्न येणार. मला असं वाटतं इथं पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं. एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेत. आता बघा. डीवायच्या बाजूला मी ई रेस टू 2y लिहितो आणि कॉस एक्सच्या बाजूला डीएक्स लिहितो. संपला विषय. मग ई रेस टू मायनस 2y डीवाय दॅट इक्वल्स टू कॉस एक्स डीएक्स आणि करा इंटिग्रेशन. कॉन्स्टंट घ्या. मग ई रेस टू मायनस 2y चं इंटिग्रेशन काय? तेच येणार आहे. ओके. फक्त -2 ने डिवाइड करा. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय? साइन एक्स आणि संपलं. फक्त काय करा? या सी ची व्हॅल्यू काढा पर्टिक्युलर सोल्युशनला. पर्टिक्युलर सोल्युशनला सी ची व्हॅल्यू काढाय आणि बघा सोल्युशन काढा. पर्टिक्युलर सोल्युशन काढा म्हटलं की व्हेरिएबल तर सेपरेट करा की. इंटिग्रेशन लिहा की दोन्हीकडे. सॉल्व करा. ठीक आहे. मग सी ची व्हॅल्यू 1 आली. ती पुट केली की मिळालं तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन. ये बी तसंच आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगू का? ह्या स्टेप मध्ये काय कळलं मुलांना कळत ते मला विचारतात. तर मी तुम्हाला करून दाखवतो. y मायनस 1 y प्लस 1 इक्वल्स टू मायनस एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 आणि इंटू डीवाय बाय डीएक्स. आता हे डीएक्स इकडे आणतो मी. एक्स प्लस 1 पण नेतो आणि एक्स मायनस 1. हे y प्लस 1 इकडे आणतो. y प्लस 1 आणि y कळालं का क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे मायनस तिकडे घेतो प्लस होतील म्हणजे मला काय मिळालं बघा.
x प्लस 1 अपॉन x मायनस 1 dx प्लस y प्लस 1 अपॉन y मायनस 1 dy दॅट इक्वल्स टू 0. आता ऐका, खाली x मायनस 1 आहे, वरती पण मला x मायनस 1 पाहिजे. नाहीये ना, मग मायनस 1 प्लस 1 असे ऍडजस्टमेंट करा. मग तुम्हाला मायनस 1 मिळालं. पण प्लस 1 घेतल्यामुळे 2 झाले ना, मग डिनॉमिनेटर सेपरेट करा. इथं पण तसंच आहे, मायनस 1 प्लस 1 हे बघा, तुम्ही सॉल्व्ह करा आता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. एक पीवायक्यू बघितली, एक एमसीक्यू बघितले मी. नुसतं विचारतात काय माहितीये का बाळांनो? इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. आता ऐका, हे गणित नाहीये. या टाइप मध्ये तुम्हाला दिलं असेल वायचा कोएफिशियंट पी आणि इकडं क्यू. क्यू म्हणजे एक्स ची टर्म असणार आहे. तर अशा वेळेस ई रेस टू इंटिग्रेशन पी डीएक्स जे असेल ना, तो असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि सोल्युशन याचं डायरेक्ट मिळतं तुम्हाला की y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर क्यू डीएक्स. क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि डीएक्स. हा, मी घाबरलो सांगतो कुठं तुम्हाला. चुकून मला इथे डीवाय दिसला. इथं उत्तर आहे. y इंटू हे इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, बरोबर आहे, इंटू डीएक्स प्लस सी. बरोबर आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय नाही करणार. चला, याला स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा. मग पी ची व्हॅल्यू 1 येते आणि क्यू ची व्हॅल्यू ई टू मायनस एक्स. आले का? इंटिग्रेटिंग फॅक्टर पहिला काढा. त्यांच्यासारखं डायरेक्टली सोल्युशन लिहू नका. पहिला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. ई रेस टू पी. पी ची व्हॅल्यू 1 आहे. 1 इंटिग्रेट ई रेस टू एक्स आला का? आता किती सोपं आहे बघा. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे y इंटू ई रेस टू एक्स. क्यू ची व्हॅल्यू कोण आहे? ई रेस टू मायनस एक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टर कोण आहे? ई रेस टू एक्स. आता किती सोपं झालं. हे y इंटू ई रेस टू एक्स तसंच ठेवा. हे एकमेकाला कॅन्सल होणार आहेत. ई रेस टू 0 म्हणजे 1 येणार. 1 चे इंटिग्रेशन एक्स येतंय आणि प्लस सी. संपलं. मिळाला आन्सर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर खूप सोपा आहे. फक्त हा फॉर्म्युला डोक्यात ठेवा. ई रेस टू पी. आता हे पण तसंच आहे. स्लोप ची व्हॅल्यू दिले वाचा. स्लोप म्हणजे डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू y प्लस 2x. त्या y ला इकडे आणा. मग डीवाय बाय डीएक्स मायनस 1 इंटू वाय दॅट इक्वल्स टू px. ही व्हॅल्यू p ची आहे, ही व्हॅल्यू q ची आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा. ई इंटिग्रेशन पी डीएक्स म्हणजे मायनस 1 डीएक्स म्हणजे ई रेस टू मायनस एक्स हा इंटिग्रेटिंग फॅक्टर आलेला आहे. मग तुमचा फॉर्म्युला काय? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व्ह करायचं. आता x इंटू ई रेस टू एक्स बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरा. या स्टेपला बायपार्ट येत नसेल तर सोडून द्या बरं का. पण थोड्या स्टेप तर तुम्ही करू शकताय. आता मी पुढच्या गणिताला सांगतो. 4-4 मार्काची गणित आहेत. पण ऐका माझं फक्त. पॉप्युलेशन इन्क्रीज होते असा रेट येणार. रेट ऑफ इन्क्रीज डीपी बाय डीटी पॉप्युलेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल. ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार सांगतो, लक्षात घ्या. के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता हे तुम्ही काय केलं बघा. ह्याने काय म्हणलं, सॉल्विंग धिस डिफरन्शियल इक्वेशन वी गेट. अरे वा, डायरेक्ट उत्तर. हे कुठल्या तरी मेथडने ते तर सांगा ना आम्हाला, कसं सॉल्व्ह केलंय तर सांगू का तुम्हाला. हे पी कडे येणार, हे के इंटू डीटी होणार, पुन्हा इंटिग्रेशन काढावं लागणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ते मिळतंय. ऑन वेअर हे. माझं काय म्हणणं आहे, या स्टेजला तुम्ही हे अगोदर केलं असेल तर रिवाइज करा. नाहीतर मी क्लिअरली सांगू तुम्हाला. बॅक्टेरिया इन्क्रीज होतोय. सेम इक्वेशन, फक्त एक्स नंबर मानलाय किंवा एन मानलं तर डीएन बाय डीटी इक्वल्स टू के एन. त्याच्यानंतर बिस्मथ इथं मात्र डिक्रीज असलं तर मायनस साइन आहे. डायरेक्टली म्हणतात सॉल्विंग वी गेट. अरे वा, माझं काय म्हणणं आहे बघा. सॉल्विंग वी गेट काय मिळते रे आपल्याला, जरा बघूया का थोडस. बघा, सॉल्विंग काय मिळते. पी ए ई रेस टू के टी एक्स सी वन ई रेस टू के टी. ओके, दोन्ही ठिकाणी इन्क्रीजला हेच मिळणार आहे. आता डिक्रीजला काय मिळतंय. एक्स सी ई रेस टू मायनस के टी ई रेस टू के टी. अरे तेच मिळते ना. मग लक्षात ठेवा, काही इश्यू नाहीये बरं का. पण हे तुम्ही करणार आहे बरं का. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग एक्सेस टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. कॉन्स्टंट घ्या. डिक्रीज होतंय म्हणून मायनस साइन आहे, लक्षात घ्या. आणि वी गेट डायरेक्टली उत्तर. म्हणजे थोडंसं 4 मार्काचे प्रॉब्लेम आहेत. हे 3च प्रॉब्लेम करा बघा. हे 3 आणि 4च प्रॉब्लेम करा. ओके, हे आता थोडेसे प्रश्न कुठले घेतलेत माहितीये का मी. थोडस सी तुमच्या पुस्तकात टेक्स्टबुक मधले आहेत. बघा, अपॉन 2 नाही चालणार, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल. हे बघा, हे पुस्तकातलं पण आहे गणित, परीक्षेत पण आलंय. एकच कॉन्स्टंट आहे म्हणलं डबल डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही. मग हे काय आहे माझ्यामध्ये, हे आन्सर आहे, जरा चेक करा बरं का. सोडवा. चला, आता पी वाय क्यूज. पहिली पी वाय क्यू सारखी सारखी रिपीट झाले. मी काय लिहितोय बघा. वाय डी वाय अपॉन डी एक्स दॅट इक्वल्स टू मायनस एक्स. त्यामुळे वाय डी वाय इक्वल्स टू मायनस एक्स डी एक्स. चला, इंटिग्रेट करा. मग वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर बाय टू, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय टू प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो काय असेल ते.
प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करा. y स्क्वेअर इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2c. मायनसचा प्लस करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा सर्कलच असतो. पॅराबोलामध्ये 2 स्क्वेअर नसतात. इलिप्समध्ये खालचे 2 इक्वल नसतात. हायपरबोलामध्ये मायनस साइन असतं. सर्कल आहे लक्षात ठेवायचं. वाय पण सोडवायचं असं. जर डिफरन्शियल इक्वेशन तयार करा म्हणलं तर. बरं इथं बघा हे पुस्तकातलंच आहे. एकदाच डेरिव्हेटिव्ह काढलं. y स्क्वेअरचा 2y dy बाय dx दॅट इक्वल्स टू 4a नेक्स्ट. आणि ही 4a ची व्हॅल्यू पुन्हा इथेच पुट करायचं. फिनिश. त्याच्यानंतर बघा आता इंटिग्रेटिंग फॅक्टर फक्त विचारलाय. p ची व्हॅल्यू 1 आहे. e रेस टू x येणार इंटिग्रेटिंग फॅक्टर आता सांगतो. पुस्तकातलंच आहे. हे मगाचच आहे. हे नाही का? हे इकडं आलं. म्हणजे काय आलं होतं आठवतंय का? मला डायरेक्टली आन्सर पाहिजे. मला वाटतं हे आन्सर आहे. हेच आहे असं वाटतंय. बरोबर आहे. चेक करा मगाशीच आपण सोडवलंय. इथं बघा डिग्री डिफाईन होते का? ऑर्डर 1 आहे पण डिग्री डिफाईन करू होत नाही. पुस्तकातलंच आहे. हे सगळे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. सोडवताय का तुम्ही? इथं बघा पर्टिक्युलर सोल्युशन काढायचे आहे. ओके. त्याच्यानंतर हे बघा हे काय करा मायनसचं प्लस करा. एक्सच्या टर्म एका बाजूला करा, वायच्या टर्म एका बाजूला करा. ओके आणि सोडवा. सेम परीक्षेत आलंय. हे नाही चालणार. आता ह्या दोन्हीतलं बहुतेक हे आन्सर आहे का चेक करा. पुस्तकातलं जसंच्या तसं उद्या ह्यातला पेपर मध्ये प्रश्न आले की तुमच्यासारखं खुश तुम्हीच असणार लक्षात घ्या. आणि किती वेळा डिफरन्शियलची तुमची प्रॅक्टिस झाली? 15 मिनिटात. 15 मिनिटात फक्त कॉन्फिडेंटली करा आता. हे सॉल्व म्हणलं, ही डिग्री म्हणलं. हे का मगाचच ऍक्सिलरेशन व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आलं का? सेम पुस्तकातलेच प्रॉब्लेम सॉल्व. सर्कलचं इक्वेशन आहे तर सॉल्व करा म्हणलंय. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2c. ठीक आहे. हा जरा वेगळा टाइप आहे. जरा बघा बरं का. आता काय होतं मी सगळंच कव्हर करू शकत नाही रे. आणि 15 मिनिटात कोण घेतं रे सांगा. आता असं ही चुकीची मेथड आहे. पण आता काय करणार? उद्याच पेपर आहे आपला. कॉन्फिडेंटली थोडंफार तर बघायला नको. का सोडायचं? ऑर्डर आणि डिग्री आलं तर हातातले मार्क का सोडायचे? काय एमसीक्यू कायम दुसऱ्याच्या बघून लिहायचे होय फक्त? नाही. दुसऱ्याला मी दुसऱ्याला दाखवू पण नका बरं का. प्रामाणिकपणा ठेवा. बोलता बोलता बोलणार होतो मी. नाही. प्रामाणिकपणा पाहिजे. तुम्हाला जेवढं येतं तेवढं सॉल्व्ह करा बाळा. मी तुम्हाला सांगतोय. मी एक सल्ला देतोय बरं का. काही चुकीचं तुम्ही करू नका लक्षात घ्या. कष्टाने मार्क मिळवा. पण आता जाऊ दे तुम्ही काय म्हणता सगळेच बघून लिहितात. मला एका मुलानं आज काल सांगितलं माहितीये का, की आम्हाला सुपरवायझर इतकं छान आले होते. ते म्हणले, "काय पण करा, पण बाहेर आवाज आला नाही पाहिजे." असतात एका दुसरे शिक्षक, पण स्ट्रिक्ट पण असतात बरं का. जाऊ दे, अवांतर चर्चा नको. कंप्लीट करा हे. ऑल द बेस्ट.